नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड. या कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, जिओ फायनान्स, चोलामंडलम फायनान्स ह्या कंपन्या आहेत. त्यानंतर AB कॅपिटल म्हणजे आदित्य बिर्ला कॅपिटल ही पण कंपनी या कंपनीशी सिमिलर आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल या कंपनीचा आपण फंडामेंटल आणि टेक्निकल मागील व्हिडिओमध्ये पाहिला. आज आपण बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. बजाज ग्रुप एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जमनालाल बजाज याने 1926 मध्ये मुंबईत स्थापन केली. या समूहात 40 कंपन्या आहे आणि त्यांची प्रमुख कंपनी बजाज ऑटो ही आहे. जगातील 4थ्या क्रमांकाची कंपनी आहे. बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंदणीकृत केलेली कंपनी आहे. पूर्वीचे नाव बजाज ऑटो लिमिटेड. प्राथमिक गुंतवणूक म्हणून काम करते. नवीन व्यवसाय संधीवर लक्ष केंद्रित करते. या कंपनीकडे बजाज ऑटो लिमिटेडमध्ये 33.43%, बजाज फिन्सर्व लिमिटेडमध्ये 39.29% आणि महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडमध्ये 51% धोरणात्मक भागीदारी आहे. ही कंपनी मुळातच गुंतवणूक कंपनी आहे. त्यांचे लक्ष लाभांश, व्याज आणि ठेवलेल्या गुंतवणुकीवरील नफा याद्वारे उत्पन्न मिळविण्यावर आहे. बजाज ऑटो लिमिटेड पूर्वी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे स्कूटरच्या उत्पादनासाठी 1945 मध्ये स्थापन करण्यात आले. बजाज होल्डिंग कंपनी पूर्वीच्या बजाज ऑटो लिमिटेडचे 3 घटकांमध्ये विलय झाल्यावर अस्तित्वात आलेली कंपनी आहे. बजाज ऑटो लिमिटेड, बजाज फिन्सर्व लिमिटेड आणि पूर्वीचे बजाज ऑटो लिमिटेड. नाव बदललेले आहे. 1 एप्रिल 2007 पासून बजाज होल्डिंग लिमिटेड नाव ठेवण्यात आले. तिन्ही संस्थांचे एकत्रित बाजार भांडवल 30 एप्रिल 2023 रोजी 4,18,220 कोटी रुपये होते. पूर्वीच्या बजाज ऑटो लिमिटेडचे 31 मार्च 2007 रोजी 24,542 कोटी रुपये एवढे भांडवल होते. 16 वर्षात जवळपास 17 पटीने वाढले. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 93,234 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 12.8. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1.56 आहे. ह्या कंपनीचा शेअरचा ROC आहे 13.1 आणि ROE आहे 14.8. कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. या कंपनीवर कर्ज नाही. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ वाढत आहे. शेअर होल्डरना चांगला रेग्युलर डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. या कंपनीशी सिमिलर कंपन्या पण आपण पाहिल्या. तर अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. डेबिट फ्री कंपनी आहे. प्रॉफिट ग्रोथ वाढवणारी अशी ही कंपनी आहे. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर बजाज होल्डिंग इन्व्हेस्टमेंट या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा 8,497 हा एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सजवळ हा शेअर जात आहे. म्हणजे आता किंमत चालू आहे 8,377 ही किंमत चालू आहे. 8,497 पर्यंत हा स्टॉक या रेजिस्टन्सपर्यंत जाणार. त्यानंतर हा रेजिस्टन्स ब्रेक करणे आवश्यक आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केला, ब्रेक करून रिटेस्ट केला तर आपल्या ऑल टाईम हायजवळ हा स्टॉक जाईल. म्हणजेच आपल्या 52 वीक हायजवळ हा स्टॉक जाणार. तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा रेजिस्टन्स ब्रेक
करेल किंवा नाही. हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर येणाऱ्या दिवसामध्ये हा स्टॉक वरच्या आपल्या ऑल टाईम हायपर्यंत जाणार. आता 1 वीक का टाईम फ्रेम पाहूया. वन वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला, रिट्रेस केला तर आपल्या ऑल टाईम हायजवळ किंवा 52 वीक हायजवळ हा स्टॉक जाणार. 9,351 हा टार्गेट दिसत आहे. तुम्हाला जर कन्फर्म करायचं असेल तर बघा, बॉलिंजर बँड हे इंडिकेटर लावलेलं आहे. या बॉलिंजर बँड इंडिकेटर लावल्यानंतर तुम्हाला 1 वीक टाईम फ्रेममध्ये दिसत असेल की हा जी लाल रेष आहे हा 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे. ह्या 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून रिटेस्ट करून हा जर स्टॉक वरती गेला तर येणारं टार्गेट वन वीकमध्ये 8,942 एवढं टार्गेट दिसत आहे 1 वीक टाईम फ्रेममध्ये. आणि 1 मंथ टाईम फ्रेमचा जर विचार केला तर 1 मंथ टाईम फ्रेममध्ये बघा, 1 मंथ टाईम फ्रेममध्ये टार्गेट दिसत आहे 9,112 एवढं टार्गेट याच्यामध्ये दिसत आहे. त्यानंतर हा आपल्या ऑल टाईम हायजवळसुद्धा जाणार. आता 1 डे टाईम फ्रेम बघा. वन डे टाईम फ्रेममध्ये टार्गेट काय दिसतोय? 8,513 हा टार्गेट दिसत आहे. 8,513 या लेव्हलपर्यंत हा स्टॉक जाणार किंवा 8,497पर्यंत पण जाणार. तिथून तो खाली पण येऊ शकतो. तर अशा पद्धतीने बॉलिंजर बँडमध्ये सुद्धा तुम्हाला या शेअरचे टार्गेट तुम्ही पाहू शकतात. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. हा 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करीत आहे. आपल्या ऑल टाईम हायजवळ किंवा आपल्या 52 वीक हायजवळ हा स्टॉक जात आहे. पाहूया हा रेजिस्टन्स ब्रेक करून हा स्टॉक आपल्या ऑल टाईम हायजवळ जातो किंवा नाही. धन्यवाद.